नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण ATS प्रज्ञाशोध परीक्षेचा इयत्ता 4थीचा गणित विषय अभ्यासत आहोत. त्यामध्ये प्रकरण 9 आंतरराष्ट्रीय संख्याचिन्हे अभ्यासत आहोत. त्यामध्ये 2 प्रकारे आपण संख्याचिन्हे पाहणार आहोत. देवनागरी लिपीतील संख्याचिन्हे आणि आंतरराष्ट्रीय संख्याचिन्हे. देवनागरी लिपीमध्ये आपली जी मराठीतली जे अंक आहेत ना, ते संख्याचिन्हे पाहणार आहोत. 0 पासून 0, 1, 2, 3, 9, 3, 4, 5, 6, 7, 8 आणि 9 हे देवनागरी म्हणजे आपण जे लिहितो त्या लिपीमध्ये अशा प्रकारचे संख्याचिन्ह आहेत. आणि आंतरराष्ट्रीय संख्याचिन्हे म्हणजे 0, 1, 2, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 जे इंग्रजीमधले जे संख्याचिन्ह आहेत ते आंतरराष्ट्रीय संख्याचिन्ह आहेत. आता त्याच्यावर आधारित स्वाध्याय अभ्यासू. पुढील प्रश्न क्रमांक 1 ते 5. पुढील संख्याचिन्हे आंतरराष्ट्रीय संख्याचिन्हात. आंतरराष्ट्रीय म्हणजे हे जे इंग्रजीतले चिन्ह आहेत का, संख्यांना जे चिन्ह दिलेले आहेत त्यांना संख्याचिन्हे म्हणायचे. हे आता ह्या संख्या आहेत, ह्यांना जी कुठले चिन्ह आहे, 1ला असं चिन्ह आहे, 2ला हे चिन्ह आहे. हे चिन्हे आता आंतरराष्ट्रीय संख्याचिन्हात लिहायचे आहेत आपल्याला. हे जे चिन्ह आहेत ते आता बघा, 7ला काय आहे, कुठलं चिन्ह आहे, म्हणजेच 7. आता 7. 3 आंतरराष्ट्रीय ह्याच्यामध्ये कसं लिहिलं जातं, 1 कसं आणि 4 कसं लिहिलं जातं आणि 5 कसं लिहिलं जातं. पर्याय क्रमांक 7, 3, 1, 4, 5 पहिलाच पर्याय क्रमांक आहे. इथं काय लिहिले, 1ला 1 जे आहे त्याला 4 केले, त्यामुळे हे चुकले. ह्याच्यामध्ये 3ला 1 केले, चुकले. इथं पण 7, 3, 1ला 5 केले, 5 लिहिले. 5 1ला 5 केले, त्यामुळे हे पण चुकले. आता दुसरा बघा, 2ला कसं लिहिलं जातं आंतरराष्ट्रीय संख्येच्या. 9ला 8, 4 कसं लिहिलं जातं आणि 3 कसं लिहिलं जातं. 3 पर्याय क्रमांक हे किती अंकी, 5 अंकी संख्या, हे 6 अंकी दिले, त्यामुळे हे चुकलं. 2, 9, 8, 2, 9, 8, 4, 3 2 नंबरचा पर्याय बरोबर आहे. आता इथं बघा, इथं काय केलं आहे, 3च्या जागी 4, 4च्या जागी 3 केलं आहे, त्यामुळे हे चुकलं. 2, 9, 8 ऐवजी 4 लिहिले, त्यामुळे हे पण चुकलं. आता 6, 2, 5, 4. 6 कसं लिहिलं जातं आंतरराष्ट्रीय संख्याचिन्हात, असं लिहिलं जातं 6, 2, 5 आणि 4. पर्याय क्रमांक 1 नंबरचाच पर्याय बरोबर आहे. 6, 2, 5, 4. आता बघ, 3, 6, 9 आणि 75. 36,975 ही संख्या कशी लिहिली जाते. 3, 6ला 6, 9, 7 आणि 5. 3, 6, 9, 7, 5 3 नंबरचा पर्याय बरोबर आहे. 7ला कसं लिहिलं जातं, 7 4 नंबर आहे. इथं पहिला 8 लिहिले, इथं 8 आले, इथं 9 आले, त्यामुळे 4 नंबरचं पर्याय. आता बघा, मधल्या 8ला हे 8 बरोबर आहे, 9ला 9 बरोबर आहे, म्हणजे 4 नंबरचं पर्याय बरोबर. आता प्रश्न क्रमांक 6 ते 10. पुढील संख्या देवनागरी संख्याचिन्हातले. आता देवनागरी म्हणजे कसं लिहायचं, हे जे चिन्ह आहेत हे देवनागरी चिन्ह आहेत. 0ला असं चिन्ह आहे, 1ला असं चिन्ह आहे, 2ला असं चिन्ह आहे, 3ला असं, म्हणजे आपले मराठीतले जे अंक आहेत ते देवनागरी संख्याचिन्ह आहेत. आता बघा, त्या देवनागरीमध्ये लिहायचं. आता 3 मराठीत 3 कसं लिहिलं जातं, हे 3, हे 8 लिहिले, त्यामुळे हे चुकलं. 0ला 0, सगळीकडे 0 दिला. 4 कसं लिहिलं जातं, आता बघा, 3, 0, 4 कसं लिहिलं जातं मराठीत, देवनागरी लिपीत असं लिहिलं जातं. 4 इथं 3 लिहिले, त्यामुळे हे चुकलं. आता बघा, 5 कसं लिहिलं जातं, असं लिहिलं जातं, तर इथं 3 लिहिले 5 ऐवजी, त्यामुळं हे पण गेलं. आणि 3
म्हणजे 3 नंबरचा पर्याय बरोबर आहे. आता बघा 8 कसं लिहिलं 8 कसं लिहिलं जातं देवनागरीमध्ये, असं 8 लिहिलं जातं. 6 7 असं लिहिलं जातं. 8 असं लिहिलं जातं आणि 4 असं लिहिलं जातं. 8 6 आता 8 8 लिहिलं त्यामुळे 8 6 इथं 7 पाहिजे तर ह्याने 4 लिहिले त्यामुळे 8 6 इथं पण 8च केलं आहे. त्यामुळे 8 6 7 इथं 8 आणि 4 4 नंबरचं पर्याय बरोबर आहे. आता बघा 6 कसं लिहिलं जातं, असं लिहिलं जातं. 5 4 कसं लिहिलं जातं, असं 6 6 65,466 65,466 2 नंबरचा पर्याय बरोबर आहे. इथं 66,456 आहे, चुकले. 64,566 आहे त्यामुळे हे पण चुकलं. इथं 66,546 आहे त्यामुळे हे पण चुकलं. 65,466 हे 2 नंबरचा पर्याय बरोबर आहे. आता पुढचा प्रश्न बघा. 2ला देवनागरी लिपीत कसं लिहिलं जातं, 5 कसं लिहिलं जातं, असं. नंतर 8 6 आणि 9 25,869 इथं 25,600 त्यामुळे चुकलं. 25,900 हे पण 25,896 आहे. 96 आहे का इथं 69 आहे त्यामुळे हे पण चुकलं. 25,869 4 नंबरचा पर्याय बरोबर आहे. आता 7ला देवनागरी लिपीमध्ये कुठलं चिन्ह आहे, असं चिन्ह आहे. त्यानंतर 6ला कसं चिन्ह आहे, 4ला असं चिन्ह आहे. त्यानंतर 2 आणि 1 76,421 76,421 1 नंबरचाच पर्याय बरोबर आहे. आता पुढचं बघा 99,000 99,009 99,000 म्हणजे आणि त्याच्या पुढे 99,000 म्हणजे आता आणि 9 एकक स्थानी 9 99,000 एकक दशक शतक हजार 10,000 हे 99,000 आलं. शतक आणि दशक स्थानी कुठली संख्या सांगितली नाही त्यामुळे तिथं 0 लिहायचं आणि 9 एकक स्थानी 99,009 3 नंबरचा पर्याय बरोबर आहे. 65,004 65,000 मराठीत 65,000 आणि 4 शतक आणि दशक स्थानी कुठलीच संख्या सांगितली नाही त्यामुळे 65,000 आणि पुढे 4 एकक स्थानी येते म्हणजे 65,004 2 नंबरचा पर्याय बरोबर आहे. आता बघा पुढे दिलेल्या जोड्यांपैकी किती जोड्या अयोग्य आहेत म्हणजे कुठल्या जोड्या चुकीच्या आहेत ते सांगायचं का. 3ला देवनागरी लिपीत असंच येते. 6ला देवनागरी संख्या चिन्हात हे चिन्ह 7ला 7 हे बरोबर आहे. आपल्याला अयोग्य ओळखायचं आहे. आता 9ला हे बरोबर 3ला 6 हे पण बरोबर दिले अयोग्य दिलं नाही. 3ला 3 इथं 6ला 6चं चिन्ह देवनागरी लिपीमध्ये कसं असतं असं असतं तर त्यांनी 9 दिले त्यामुळे हे अयोग्य आहे म्हणजे आपल्याला एक जोडी आली अयोग्य असणारी आणि 2 दुसरी. आता 7ला 7 6 आणि 3ला 3 म्हणजे एकच जोडी अयोग्य आहे त्यामुळे पर्याय क्रमांक 4 आहे. देवनागरी व आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हातील संख्यांची अयोग्य जोडी कोणती. आता हे तर देवनागरी संख्या चिन्ह दिले आहे त्याने इथं आंतरराष्ट्रीय संख्या चिन्ह दिले त्याची अयोग्य जोडी कुठली आहे बघा. 9ला 9 दिले 3ला 3 7ला 7 4ला 4 हे पण बरोबर आहे. हे 7ला 7 2ला 2 5ला 5 आणि 3ला 3 हे पण बरोबर आहे. 5ला 5 6ला 6 8ला 8 आणि 4ला हे पण बरोबर दिले. 3ला 6 दिले त्यामुळे हे जोडी काय अयोग्य आहे 4 नंबरचा पर्याय अयोग्य आहे. आता बघा पुढचा 36,000 79 शतकामध्ये त्यांनी कुठली संख्या दिली नाही त्यामुळे 0 आहे. 79 कसं लिहितात 7वर 9 79 ही संख्या आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हात कसे लिहिले हे मराठीत झालं. आता आंतरराष्ट्रीय संख्या चिन्ह म्हणजे इंग्रजीमध्ये कसं लिहिलं आहे
6 0 7 आणि 9 7 9 1 नंबरचा पर्याय बरोबर आहे. अशा प्रकारे आपलं हे स्वाध्याय झालेलं आहे. तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा, म्हणजे या पुढचे व्हिडिओ तुम्हाला ATS प्रज्ञाशोध परीक्षेच्या पुस्तकातले जे पुढचे स्वाध्याय आहेत ते तुम्हाला मिळून जातील.